वाशिममध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। राजुरा गावात रात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। मुलाची आजी मात्र या स्फोटामध्ये गंभीर जखमी झाली। सिलेंडरचा स्फोट होऊन अचानक आगीचा भडकावलाय। शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेले। वाशिमच्या राजुरा गावात रात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर आजी मात्र यामध्ये गंभीर जखमी झाले। राजुरा येथील सुनीता बोंढारे 45 वर्षीय महिला आपल्या 8 वर्षीय नातू चरण बोंढारेसह रात्री घरात असताना घरात हा स्फोट झालाय। आजी आणि नातू आगीच्या विळख्यात सापडल्यानं दोघेही भाजून गंभीर जखमी झालेत। आरडाओरड सुरू झाल्यानं शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांच्याही अंगावर पाणी टाकून विझवले, तर दोघांनाही उपचारासाठी वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र 8 वर्षीय चरण बोंढारे या मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय, तर आजीची प्रकृती मात्र गंभीर असल्याचं सांगण्यात येतं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले आहेत। देवानंद, धक्कादायक असा प्रकार आहे राजुरा गावात, एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय, काय सांगशील सविस्तर? सुमारास ही घटना घडली होती आणि रात्री आजी आणि नातू घरामध्ये दोघच जण होते। त्याचवेळी अचानक स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर संपूर्ण घराने आग धरली आणि या आगीमध्ये आजी आणि नातू दोघंही गंभीर जखमी झाले। त्यांना आगीने विळखा घातला होता। त्यानंतर ते कशाबशा त्यातून बाहेर पडले। बाहेर पडल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या अंगावरती पाणी टाकलं आणि त्यांना विझवलं आणि त्यानंतर त्यांना वाशिममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान जो मुलगा आहे चरण, त्याचा मृत्यू झालेला आहे, तर आजीवर सध्या अकोला येथे उपचार सुरू आहेत। या कुटुंबामध्ये आणखी 4 सदस्य देखील होते, मात्र ते 4 सदस्य इतर ठिकाणी झोपण्यासाठी गेलेले होते, त्यामुळे सुदैवाने ते वाचलेले असले तरी देखील मुलाचा मात्र मृत्यू झालाय आणि घरातील जे संसार उपयोगी साहित्य आहे ते मात्र संपूर्ण जळून खाक झालेलं आहे। रात्रीच अग्निशामक दल आणि पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांच्याकडून आग विझवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर आता त्याचा पंचनामा देखील सुरू आहे। करण, नक्कीच देवानंद, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।